नमः सिद्धेभ्यः। ॐ नमः सिद्धेभ्यः। ॐ नमः सिद्धेभ्यः। श्री राम कथा सुनाएंगे हम, सुनना बालक की तरह तुम। श्री शांति विद्या सन्मति के नंदन, भूल अगर हो जाए तो इस बालक को क्षमाही कर देना, देना तुम ही तुम। श्री राम कथा सुनाएंगे हम, प्रभु राम उर में आएंगे। जय श्री राम, जय श्री राम, जय श्री राम ही कहना है। दो भाइयों ने खुर्ची त्यागी, तभी रामायण है घटी। जय श्री राम, जय श्री राम, जय श्री राम ही कहना है। अपने घर में महाभारत नहीं, रामायण की करो तैयारी। जय श्री राम, जय श्री राम, जय श्री राम ही कहना है। जो 24 भगवान की देवादेव मूलनायक 1008 अष्टम तीर्थंकर श्री चंद्रप्रभा भगवान की, सिद्धांत शास्त्र की आचार्य भगवान श्री रविसेन स्वामी की, 20वीं सदी के प्रथमाचार्य चर्चगति समाधि सम्राट गुरु नाम गुरु आचार्य शांति सागर जी महाराज की, संत शिरोमणि आचार्य गुरु श्री विद्यासागर जी महाराज की, प्रातस्मन्य शांत मूर्ति वासत नगर आचार्य गुरुदेव श्री सन्मत सागर जी महाराज की, मम दीक्षा गुरु युवा समरण कांति रत्न आचार्य गुरु श्री चंद्र सागर जी महाराज की, परम पूज्य आचार्य गुरु श्री समय सागर जी महाराज की, अहिंसामय विश्व धर्म की, भव्य जी हो। आचार्य भगवान रविसेन स्वामीजी कृत पद्म पुराण जी या ग्रंथाच्या आधारे श्री राम कथेची वाचन चालू आहे। काल आचार्य भगवान रविसेन स्वामीजींनी अतिशय सुंदर कथानक केलं होतं। ज्यावेळी सीताचं हरण रावणाच्या माध्यमातून झालं आणि त्या सीताला अशोक वृक्षाच्या खाली त्या अरण्यामध्ये ठेवलं होतं, याची चर्चा चालू होती। मंदोदरी तिथं सीतेला म्हणण्यासाठी गेली होती की आपल्या पतिरांचं जे दुःख आहे किंवा पतिराज नर्वस होऊन बसले त्याच्या माध्यमातून गेली होती, परंतु काही उपयोग सीतावर झाला नाही। सीतानं जोपर्यंत रामांचा उपदेश किंवा लक्ष्मणाचा उपदेश येत नाही किंवा काय त्यांच्याकडून संदेश कोणता येत नाही किंवा त्यांची काही बातमी लागत नाही, तोपर्यंत चारही प्रकारच्या आहाराचा मी त्याग करते ही भावना केली होती। इथपर्यंत कथा आलती आणि ती कथा त्यानंतर मधलाच प्रसंग आचार्य भगवान आता वेगळ्या दिशेने न्यालेत की तुम्हाला एक प्रसंग असा आला होता की जो बाली राजा होता त्या बाली राजानं दिगंबर दीक्षा घेतली होती आणि तो साधना करत होता। एक प्रसंग होता आणि त्या प्रसंगाकडे आचार्य भगवान आपल्याला घेऊन चाललेत की एक गोष्ट लक्षात घ्या, ज्यावेळी ते बाली राजानं दिगंबर दीक्षा घेतली बाली मुनी ते बनले होते आणि ते बाली मुनी निश्चितपणे साधना करण्यासाठी कैलास पर्वतावर निश्चितपणे साधना करत बसले होते। घोर असं घनघोर असं निश्चितपणे थंडीच्या वातावरणामध्ये सर्दीच्या वातावरणामध्ये सुद्धा ते बाली मुनी निश्चितपणे घोर घनघोर असं तप करत होते। आणि त्यावेळी एक घटना अशी घडते की रावण आणि मंदोदरी विमानाच्या माध्यमातून कुठे जर विहार करत होता आणि त्या विहार करत असताना निश्चित रूपानं त्या विहाराच्या वेळी विहार करत असताना ज्यावेळी त्याचं विमान कैलास पर्वतावर येतंय त्यावेळी कैलास पर्वतावरती विमान आल्यानंतर ते विमान तिथंच थांबते। ते पुढे बी जात नाही, मागे बी येत नाही, इकडे बी जात नाही, तिकडे बी जात नाही। तो मनात विचार करतोय की विमान निश्चितपणे का थांबलेलं आहे, कोणी दुश्मनाने विमान थांबवलं नाही काय झाले कोणास ठाऊक, परंतु विमान थांबण्याचा एक नियम असतोय
ज्या ठिकाणी रुद्धिधारी मुनी बसले असेल आणि त्या रुद्धिधारी मुनींच्या वरून जर कुठल्या विद्याधरांचं विमान जात असेल, देवांचं विमान असेल, तर ते विमान त्याच ठिकाणी किलीत होते. हा नियम आहे. आणि त्यामुळे खाली रुद्धिधारी मुनी बाली जे घनघोर तप करत होते, ज्यांना रुद्धी प्राप्त होत्या, त्यांच्या खाली साधनेमुळे ते विमान, त्या विद्याधरांच्या साधण्या सगळ्या पूर्ण शून्य झाल्या होत्या आणि ते विमान तिथंच किलीत जातं. तो क्रोधित होतोय की माझं विमान कुठल्या माझ्या दुश्मनानं रोखलंय कुणास ठाव. आणि त्याच वेळी तो रावण त्या विमानातून खाली येतोय, मंदोदरी सुद्धा खाली येते. आणि खाली आल्यानंतर ज्यावेळी तो बघतोय, त्यावेळी बघितल्यानंतर त्या दिगंबर मनोरंजन बघितल्यानंतर त्याचे भाव क्रोधाचे बनतात. कारण की त्या बघितल्यानंतर त्याला आठवते, अरे हा तर बालीराजा आहे आणि बहुतेक मागची दुश्मनी काढण्यासाठी या बालीराजानं माझं मुनी झाल्यानंतर विमान रोखले. ही भावना त्या रावणाच्या अंतरंगामध्ये येते. आणि रावण म्हणतोय, माझ्याजवळ एवढी शक्ती आहे, मी 3 खंडाचा अधिपती आहे, माझ्याजवळ एवढी विद्या आणि शक्ती आहे, आज ह्यांना मी दाखवून देणं आवश्यक आहे. त्याला अहंकार येतोय. परंतु एक गोष्ट लक्षात घ्या, जगामध्ये कुठलाही विद्याधर, कुठलाही देव असून दे, कितीही विद्या त्यांच्याजवळ असून दे, परंतु दिगंबर मुलांच्या पुढे त्या सगळ्या विद्या आणि सगळ्या शक्ती फेल आहे. आम्ही चिंतन करणं आवश्यक आहे. तेवढ्या अहंकारामध्ये आला, माझ्याजवळ एवढी शक्ती आहे, एवढी महान शक्ती आहेत, महान विद्या माझ्याजवळ आहेत, आणि त्याच्या माध्यमातून मी यांना, या मुनिराजांना अक्कल घडवणार किंवा निश्चितपणे त्यांना बोध देणार. हा भावना आल्यानंतर तो काय करतोय माहिती आहे का? तो कैलास पर्वताच्या खाली जातोय. कैलास पर्वताच्या खाली गेल्यानंतर तो कैलास पर्वत उचलून वर घेण्याचा प्रयत्न करतोय. आणि त्याच वेळी ते कैलास पर्वत, त्याच्याजवळ एवढी शक्ती असते, त्या कैलास पर्वताला उचलण्याची शक्ती सुद्धा त्या रावणाकडे होती. एवढा बलशाली तो रावण होता. परंतु आता सत्याबरोबर त्यानं झुंज करायचा प्रयत्न केलेला आहे. सत्याला परास्त करण्याचा किंवा सत्याला अक्कल घडवण्याचा प्रयत्न केलेला आहे. परंतु सत्याला अक्कल कोण घडवू शकत नाही. सत्याला कोणीही पराजय करू शकत नाही, धर्माला कोणीही पराजय करू शकत नाही. हा विधीचा नियम आहे. त्यावेळी तो रावण त्या पर्वताला उचलण्याचा प्रयत्न करतो. ज्यावेळी पर्वत उचलण्याची भावना झाल्यानंतर, जरा पर्वत तिरका झाल्यानंतर बाली मुनीला लक्ष येते की साधना करत असताना साधनेमध्ये विघ्न आले. त्या साधनेमधून बाली मुनी आपला कार्यस्वर्ग पूर्ण करताना उठतात. उठल्यानंतर लक्षात येते कोणतं निश्चितपणं आपल्या अहंकारामध्ये हे उचलण्याचा प्रयत्न करले, हे लक्षात आल्यानंतर, कारण त्यांच्याकडे सुद्धा बऱ्याच वृद्धी होत्या. ते घालल्यानंतर त्यांनी काय केलं, आपला एक पायाचा अंगठा नुसता खाली दाबला. तो दाबल्यानंतर रावण खाली दबला गेला. आणि रावण त्या पर्वताखाली दबल्यानंतर रावण, आता अशी परिस्थिती रावणाची निर्माण झाली की त्याच्या डोळ्यातून पाणी आणि तो ढसा रडू लागला, मला वाचवा, मला वाचवा म्हणून. आता ही परिस्थिती झाली तरी सुद्धा नाही बाली मुनीने ठेवलं नाही. बाली मुनी तो अंगठा दाबला, फक्त अंगठा दाबला होता. आणि त्या रावणाची अशी अवस्था झाल्यानंतर मंदोदरी शेवटीला की पतिराजांची ही अवस्था झाल्यामुळे मंदोदरी त्या मुनिमारांच्या चरणामध्ये जाते, त्यांना नमस्कार करते आणि मुनिजनांना निवेदन करते की माझं निश्चित रूपानं ते माझे पतिराज आहेत आणि मला निश्चित रूपानं तुम्ही विधवा बनवू नका. मला माझ्या निश्चित रूपानं माझ्या पतिराजांची भीक तुम्ही मला द्यावी असे निवेदन केल्यानंतर मुनिराजा वात्सल्यानं भरलेले असतात. ते निश्चित रूपानं आपला अंगठा काढतात आणि परत साधनेमध्ये स्थिर होतात. त्यावेळी रावण तिथनं बाहेर आल्यानंतर एक गोष्ट लक्षात घ्या, त्या रावणाचं नाव पहिला रावण कधी नव्हतं. त्याचं नाव होतं दशानन. दशानन हे नाव होतं. ही जी घटना आता प्रस्तुत आचार्य भगवंताने केली, या घटनेवरून त्या दशाननचं नाव रावण पडलेलं. निश्चित रूपानं रोती इति रावणः हे संस्कृतमध्ये पद येते की ज्या रडण्यामुळे की नाही त्याचं नाव रावण पडलं. तो रडत होता. दिगंबर महाराजांनी नुसता एक अंगठा दाबला होता, त्या अवस्थेमध्ये तो रडत होता. त्या अवस्थेवरून त्या दशाननचं नाव रावण हे पडलं गेलं. आणि ही घटना ज्यावेळी तिथं पार पडली, त्याच्या मनामध्ये एवढे भाव झाले. आता तो रावण तिथनं बाहेर येतोय आणि बाहेर आल्यानंतर तो तिथं बाली मुनींच्या चरणामध्ये नमोत्सव अर्पण करतोय आणि क्षमा याचना करतोय आणि तिथनं निश्चितपणे आपल्या विमानात बसून तो निघून जातोय. ही घटना इथं घडलेली आहे. एक गोष्ट लक्षात घ्या, जीवनामध्ये कुणाच्या घटना काय घडतील. आता तिकडं अशी अवस्था झाल्या की बाली दिगंबर दीक्षा घेतल्यानंतर बालीचं सगळं राज्य त्याच्या भावाला म्हणजे सुग्रीवाला मिळालं होतं. घटना कथानक कसं चाललंय बघा, अतिशय उत्कृष्ट पद्धतीने कथानक चाललेलं आहे. आणि त्या कथानकमध्ये निश्चित रूपानं कुठली अवस्था कधी प्राप्त होईल काय सांगता येत नाही. आणि ज्यावेळी तो निश्चित रूपानं वानर वंशाचे आणि राक्षस वंशाचे बरेच संबंध होते.
राक्षस वंश हा रावणाचा होता आणि वानर वंश हा बाली मुनीचा आणि सुग्रीवचा होता. ते सगळे विद्याधर वंश होते आणि ते विद्याधर वंशामध्ये एकमेकांच्या बरेच संबंध होते, नातेवाईक एकमेकांचे होते. आता सुग्रीवच्या बाबतीत एक कथानक येते की निश्चित रूपानं सुग्रीव राजा तो तिथं राज्य करत असताना त्याची जी पत्नी होती तिचं नाव होतं सुतारा. त्या सुतारा पत्नीचं नाव होतं सुग्रीवच्या पत्नीचं. आणि तो राज्य करत असताना निश्चित रूपानं ते सगळं राज्य ज्यावेळी तो सुग्रीव करत होता त्यावेळी तिथे एक विद्याधर राजा दुसरा होता आणि त्या विद्याधर राजाचं निश्चित रूपानं भावना त्या सुतारावर ज्यावेळी होते, सुताराच्या विषयी मनामध्ये मोह निर्माण होते त्या विद्याधरला. त्यावेळी तो विद्याधर मनात भावना करतोय की आपण सुग्रीवाला तिथनं बाहेर काढून निश्चित रूपानं त्या सुताराचा स्वीकार आपण करूया. म्हणून तो काय करतोय माहिती काय, त्याच्याजवळ एक विशिष्ट प्रकारची विद्या होती. त्या विद्येच्या द्वारानं तो सुग्रीवाचं रूप धारण करतोय, जसा हुबेहूब सुग्रीव दिसाले तसं. आणि ज्या ठिकाणी सुतारा आणि सुग्रीव होतात त्याच ठिकाणी जाऊन तिथं उपस्थित होतोय आणि म्हणतोय खरा सुग्रीव मी आहे. तो म्हणतोय खरा सुग्रीव मी आहे. आता कुणाचं काय कुणाला कळना, तिथल्या मंत्र्यांना कुणाला तिथल्या राजांना काहीच कळना. आणि एक गोष्ट लक्षात घ्या, त्याचे जे सुग्रीवाचे पुत्र होते त्या पुत्रांना सुद्धा लक्ष देणं की खरे पप्पा कोण आहेत. गोळ उठला इथंच. कर्माचा उदय असला तर काय होईल काय सांगता येत नाही. सुग्रीव मनामध्ये विचार करतोय एवढं सगळं राज्य मिळालं, हे सगळं राज्य मिळून सुद्धा राज्य करायला, राज्याचा भोग घ्यायला निश्चितपणे मला मिळून झालंय, अशा कुठल्या कर्माला मी केलेलं आहे आणि त्या कर्माच्या उदयामध्ये माझ्यावर ही परिस्थिती आल्या अशी मनात भावना करतो. आणि तो बऱ्याच ठिकाणी जातोय की मदत मागण्यासाठी. पहिला निश्चित रूपानं बऱ्याच राजांच्या जवळ जातोय, परंतु बरेच राजे मदत करून सुद्धा नाही त्या दोन्ही सुग्रीवातील कोण सुग्रीव खरा हे ओळखू शकत नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली होती. आणि या परिस्थितीच्या माध्यमातून या सगळ्या अवस्था प्राप्त झाल्या होत्या आणि या अवस्थेमध्ये कुणालाही काही कळना कोण सुग्रीव आहे आणि काय. त्यावेळी निश्चित रूपानं बऱ्याच राजांकडे तो जाऊन आलता, बऱ्याच विद्यार्थ्यांकडे तो जाऊन आलता की मदत करा आणि खरा सुग्रीव कोण आहे हुडकून द्या. त्यावेळी त्याचे भाव होतात की जर आता मला ह्यातनं कोण वाचवणार असेल तर तो निश्चित रूपानं कोण आहे, तो खरदूषण राजा विद्याधर आहे. तो अतिशय हुशार आणि चालाक आणि बऱ्याच विद्या असणारा खरदूषण राजा आहे. त्याच्याकडे मदतीसाठी जायला पाहिजे. त्याला माहित नव्हतं खरदूषण राजा आहे, त्याच्या निश्चित रूपानं वध झालेला आहे, त्याच्या युद्धामध्ये वध झालेलं हे माहीत नव्हतं. आणि तो जात असतोय त्या दिशेनं. वाटेत निम्म्या वाटेत गेल्यानंतर त्याला एका व्यक्तीच्या माध्यमातून कळतंय की खरदूषण राजाचा वध झालेला आहे आणि ते वध होऊन शंभुकाचा सुद्धा वध झालेला आहे. आणि ते जे खड्ग होतं सूर्यहास खड्ग ते एका कुणी भूमिगोचरीनं प्राप्त केलेलं आहे, कारण की ही विद्याधर होते, हे हवेत राहणारे. भूमिगोचरी म्हणजे जमिनीवर राहणारे श्रीराम आणि लक्ष्मण. त्यावेळी हे कळल्यानंतर तो आता मनात विचार करतोय की मी सगळ्यांच्याकडे जाऊन कोण मदत केली नाही, परंतु जी भूमिगोचरी आहेत ज्यांनी खरदूषणचा वध केलेला आहे त्या खरदूषणचा वध ज्यांनी केलेला आहे त्या खरदूषणचा ज्यांनी वध केलेला आहे निश्चित रूपाने ते किरकोळ माणूस नसतात. आणि ज्यांनी सूर्यहास खड्गाला प्राप्त केलेले आहे ते किरकोळ शंभुकाचा सुद्धा वध करणे निश्चित रूपाने किरकोळ माणसांचं काम नाही. निश्चित रूपाने ते कोणतरी भूमिगोचरी महापुरुष असणार आहेत. म्हणून तो विचार करतोय आता आपण निश्चित रूपाने त्या भूमिगोचरी म्हणजे श्रीराम आणि लक्ष्मणाकडे जावं. कथानक कुठे आली बघा. आणि त्यावेळी सुग्रीव तो जात असतोय आणि जात असतानाच निश्चित रूपानं त्या सुग्रीवाला जात असतानाच ज्यावेळी सुग्रीव पुढे जात असतोय, पुढे जात असताना ज्यावेळी निश्चित रूपानं तो किष्किंधपुरामध्ये येतोय त्यावेळी किष्किंधपुरामध्ये आल्यानंतर त्या सुग्रीवाला निश्चित रूपानं श्रीराम आणि लक्ष्मण प्राप्त होतात. पहिला श्रीराम प्राप्त व्हायच्या आधी लक्ष्मण प्राप्त होतात. लक्ष्मणानं तो सगळी घटना सांगतोय आणि घटना सांगितल्यानंतर तो म्हणतोय की काहीही करून मला या संकटातून तुम्ही वाचवा, मी तुमच्या निश्चित रूपानं कुठलीही गोष्ट पूर्ण करायला तयार आहे. आता लक्ष्मणाच्या मनामध्ये एक विचार येतोय. लक्ष्मण सुद्धा जरी भूमिगोचरी असला तरी एक निश्चित रूपानं महापुरुष होता आणि महापुरुष असल्यामुळे त्याच्या डोक्यामध्ये एक विचार येतोय, ठीक आहे मी तुमची मदत करायला तयार आहे, परंतु एका अटीवर. जर मी तुमची मदत केली तर माझी निश्चित रूपानं
वहिनी जी आहे ती सीता, त्या सीतेचं कोणी हरण केलेलं आहे, कुणी नेलेलं आहे, ती सीता कुठे सापडून झाली, तिला हुडकण्यामध्ये तुम्ही सगळीच तुमची शक्ती पणाला लावायची, तर मी तुमची मदत करतो. दुसरं काय म्हणत नव्हतं. पैसा, संपत्ती, घर, बंगला मागितला. वहिनीची अपेक्षा केली. एक भाऊ, एका भावाची बायको जिंकणं, आज भाऊ एकत्र राहायला तयार नाही. आज पिता पुत्र एकत्र राहिले नाहीत. आज जावा जावा एकत्र राहिले नाहीत. जावा जावाच म्हणतात. ननंद भाऊजाई स्वतः नांदत नाही, दुसऱ्यांना नांदून देत नाही. ननंद भाऊजाई, भाऊजे चिंतन करणं आवश्यक आहे. आणि पत्नी जी स्वतःचा आणि नवऱ्याचं सुद्धा आणि परिवाराचं पतन करते, धर्मपत्नी पाहिजे. ती स्वतःच्या घराचा आणि नवऱ्यात सुद्धा धर्मामध्ये उद्धार करते, ती धर्मपत्नी. चिंतन करणं आवश्यक आहे. मधीच आलामनी विषयी सांगितला. ठीक आहे म्हणतोय. तो सुग्रीव तयार होतोय. सुग्रीव तयार झाल्यानंतर तो सुग्रीवाला नाही श्रीरामांच्याकडे घेऊन जातोय लक्ष्मण. आणि त्यावेळी राम भेटल्यानंतर, रामाला बघितल्यानंतर सुग्रीवाचे भाव एवढे उत्कृष्ट होतात की निश्चित रूपानं एक कुठल्या तर महापुरुषाला मी भेटवलंय असं त्या मनामध्ये भावना निर्माण होतात. आणि खरोखर तो महापुरुषच होते. तो जातोय पहिला श्रीरामांना जाऊन चरणस्पर्श करून त्यांना प्रणाम करतोय. आणि प्रणाम केल्यानंतर तो रामांना सांगतोय, मी तुमची सगळी मदत करायचं आहे, तर माझी असं संकटामध्ये मी, त्या संकटातून मला दूर करा, मी सगळी तुमची मदत करायला तयार आहे. मी इथं प्रण घेतोय तुमच्या समोर की जर तुम्ही माझी मदत केला आणि माझ्या सुतार पत्नीला आणि माझ्या राज्याला जर मला परत मिळवून दिला, तर 9 दिवसाच्या आत तुमच्या सीतेला हुडकण्याचा, सीता कुठं आहे ह्याचा निश्चितपणे माहिती काढून तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा मी प्रण करतो, नाहीतर माझे प्राण मी निश्चितपणे नोचावर करतो, अशी भावना, संकल्प तो खातोय. आता श्रीरामांना आनंद वाटला. महापुरुष आहेत, कारण की 9 दिवसाच्या आत कुठं सीता आहे याचा पत्ता लावून मी तुम्हाला देतो म्हटल्यानंतर श्रीराम निश्चितपणे म्हणतात ठीक आहे. आणि श्रीराम आणि लक्ष्मण आपलं धनुष्य घेऊन त्या सुग्रीवाच्या नगरामध्ये जातात. नगरामध्ये गेल्यानंतर नगरामध्ये गेल्यानंतर सुद्धा सुग्रीव पुढे गेलेला असतोय. तू पुढे जा आणि तुझ्या सगळ्या व्यवस्था पार, आम्ही तिथे येतो. त्यावेळी लक्ष्मणाला श्रीराम म्हणतात, हे बघ, लगेच गेल्या हा व्यक्ती सांगतोय म्हणून नाही पुढच्या व्यक्तीवर वार करू नकोस, कारण की अजून आपल्याला 100% माहित नाही खरा सुग्रीव कोण आहे. श्रीराम होते ते एक व्यवहार पुरुष आणि एक आदर्श पुरुष आणि एक महापुरुषांच्या कोटीमध्ये असणारे विद्वत व्यक्ती आणि विद्वत ज्ञानाची अपेक्षा असणारे श्री रामचंद्रजी होते. त्याने लगेच त्या गोष्टीवर, त्या माणसावर विश्वास ठेवला नाही. आज बरेच समाजामध्ये जे विध्वंस होत आहेत, समाजामध्ये जे भांडणतंटा होत आहेत, समाजामध्ये जे विकृती निर्माण होत आहेत, याचं मूळ कारण आहे आम्ही कधी डोळ्यानं न बघता कानावर लगे विश्वास ठेवतोय म्हणून. परंतु महापुरुष कधीही आपल्या कानावर विश्वास ठेवत नाहीत, कान आणि डोळे दोन्ही यूज करतात आणि मग त्याच्यावर विश्वास ठेवणारी महापुरुष असतात. हा बोध तुम्हाला सुद्धा मिळतोय. जीवनामध्ये कधीही कुठलीही अवस्था आली तर नुसता कानावर विश्वास ठेवू नका, डोळ्यानं सुद्धा त्याची खात्री करून घ्या, मग विश्वास ठेवा. कारण कान आणि डोळ्यामध्ये 4 बोटांचं अंतर आहे. 4 बोटांचं अंतर आहे. त्यात काय होईल काय सांगता येत नाही. त्यामुळे श्रीरामांनी सांगितलं, लक्ष्मण म्हणतोय ठीक आहे भैया, भ्रात ठीक आहे, प्रभू ठीक आहे म्हणतोय आणि तो जातोय. तिथं गेल्यानंतर तिथं अवस्था चालू होते, एकमेकांची भांडण चालू होते, खरा सुग्रीव मी आहे, खरा सुग्रीव मी आहे. आणि त्याच अवस्थेमध्ये जो खोटा सुग्रीव होता, तो खोटा सुग्रीव त्या खऱ्या सुग्रीवर नाही वार करायला जातोय आणि तो खरा सुग्रीव आहे तो मूर्छित होऊन खाली पडतोय. मूर्छित होऊन खाली पडल्यानंतर श्रीरामांच्या लक्षात येते, श्रीराम लक्ष्मणाला खुणवतात की जो मूर्छित होऊन पडलाय तो खरा सुग्रीव आहे, जो मूर्छित झालेला आहे तो खरा सुग्रीव आहे. आणि निश्चितपणे त्याच्या विपरीत कोण असेल त्याची खबरदारी घेण्याचा तुला मी कॉन्ट्रॅक्ट देतोय. काय म्हणलं? जबाबदारी. आपल्या नवीन भाषेत कॉन्ट्रॅक्ट म्हणलो. तर जबाबदारी देत आहे म्हटल्यानंतर श्री लक्ष्मणाच्या लक्षात आलं आता काय करायचं आहे. त्यावेळी तोपर्यंत इकडं का नाही या तो सुग्रीव का नाही, तो जो खोटा सुग्रीव होता विद्याधर राजा, तो काय करतोय माहिती काय, तिकडं आता राज्यावर जाऊन मीच राजा आहे आणि ही सुतारा माझीच पत्नी आहे ही घोषणा करायला जाणार असतोय. त्यावेळी लक्ष्मणाला यानं खुणलं जातंय,
त्यावेळी सगळे मंत्री म्हणतात तुम्ही ही घोषणा करू शकत नाही, अजून निर्णय झाला नाही की खरा सुग्रीव कोण आहे, खरा राजा कोण आहे आणि आमचा खरा दाता कोण आहे, याचा निर्णय अजूनपर्यंत झाला नाही. त्यामुळे तुम्ही निश्चितपणे त्या खुर्चीवर सिंहासनावर बसू शकत नाही आणि सुतारा पत्नीला सुद्धा स्वीकार शकत नाही. हा मुलांचा आदेश आहे. जोपर्यंत निर्णय लागत नाही तोपर्यंत कोणीही आमच्या आई जवळ जायचं नाही, ही त्या सुग्रीवाची मुलं म्हणतात. आणि योग्य निर्णय, कारण की निर्णय झाल्याशिवाय आईजवळ कोणतर गेला आणि जर आईचं शील भ्रष्ट किंवा चारित्र्य भ्रष्ट झालं तर काय करणार आहे. ह्याला म्हणतात ओरिजिनल खरी मुलं अशी पुत्र असणं पाहिजे. आमचे आचार्य भगवान सन्मतसागर महाराज कायम म्हणायचे, पुत्र व्हावा ऐसा गोंडा त्याच्यात तिन्ही लोकी झेंडा. पुत्र असा पाहिजे की आपल्या आई वडिलांचं नाव सुद्धा निज रूपानं उजागर करणारा पुत्र होणं आवश्यक आहे. श्री राम आणि श्री लक्ष्मण असे पुत्र होते की पूर्ण भारतवर्षात नाही पूर्ण विश्वामध्ये आपल्या आई वडिलांचं आणि आपल्या वंशाचं आणि आपल्या स्वतःचं नाव पूर्ण विश्वामध्ये केले ते असे राजा, असा पुत्र होणं आवश्यक आहे. ते पुत्र सुद्धा सुग्रीवाचे पुत्र सुद्धा असे कुलवंत आणि जातीवंत आणि धर्मवान पुत्र होते, ज्यांनी लगेच निर्णय दिला कोणत्याही परिस्थितीत निर्णय झाल्याशिवाय कुणीही माझ्या आईजवळ जायचं नाही. स्वतः ते पुत्र त्या आईची रक्षण करण्यासाठी त्या आईच्या भोवती सगळे पुत्र रमले होते. त्यावेळी हे सांगितल्यानंतर श्रीराम ज्यावेळी नाही त्या मूर्छित झालेल्या सुग्रीवाला उठवतात. उठल्यानंतर सुग्रीव तो म्हणतोय तुम्ही माझी मदत करण्यासाठी आला होता, परंतु एवढी वाट का बघत बसला, पडदिशेचा निर्णय घ्यायचा होता. त्यावेळी श्रीराम म्हणतात आत्ता आमचा खरा निर्णय झालाय, मगाशी निर्णय झाला नव्हता. हे खरा सुग्रीव कोण आहे. त्यावेळी तिकडे लगेच ही गोष्ट झाल्यानंतर लक्ष्मणाने तो हा सुग्रीव निश्चितपणे मूर्छित अवस्थेतून उठल्यानंतर लक्ष्मणाला खुणवल्यानंतर लक्ष्मणाने लगेच त्या सुग्रीवावर वार करण्याचा प्रयत्न केला. त्याच वेळी कारण की हा महापुरुष असल्यामुळं त्याच्याजवळ जी विद्या होती ती विद्याकने त्याला सोडून बाजूला गेली आणि तो खरा विद्याधरच्या रूपामध्ये तो सुग्रीव आला. आणि आल्यानंतर सगळ्यांना लक्षात आलं की हा खोटा सुग्रीव आहे आणि निश्चित रूपाने हा विद्याधर आहे, ज्याचं या सुग्रीवासंग वैर होतं आणि ज्याची इच्छा होती सुताराला मी इथनं हरण करून न्यावं, तोच आहे. त्याला सगळे मिळून बंदिस्त करतात. आणि त्यावेळी लक्षात येते की खरा सुग्रीव हा मूर्छित झालेला हाच व्यक्ती खरा सुग्रीव आहे. आणि हे कळल्यानंतर तिथे निश्चित रूपानं तो सुग्रीव मूर्छित झालेला सुग्रीव श्रीरामांचा आणि श्री लक्ष्मणाचा जय जयकार करतोय. आणि जय जयकार केल्यानंतर आता सगळे विद्याधर मिळून त्या सुग्रीवाला सिंहासनावर बसवतात. आणि सिंहासनावर बसवल्यानंतर आता सगळ्या गोष्टी चालू होतात. इकडे निश्चित रूपाने एक गोष्ट लक्षात घ्या, हे सुग्रीव जो आहे तो सुग्रीव आता राज्यावर बसल्यानंतर श्रीराम आणि लक्ष्मण तिथून निघून जातात आणि आपल्या जागेवर थांबतात. कारण की त्यांनी त्या सुग्रीवानं खऱ्या सुग्रीवानं वचन दिलं होतं 9 दिवसामध्ये ह्या सगळ्या क्रिया पडतो. 4-5 दिवस झाले तरी 5-6 दिवस झाले तरी तो सुग्रीव आपल्या ऐश्वर्यामध्येच आहे. आपली पत्नी सुतारा, आपले पुत्र आणि आपले राज्य वैभव जे मिळाले त्यातच मग्न आहे. त्या लक्षात बी नव्हतं. श्रीराम त्या सुग्रीवाजवळ जातोय आणि म्हणतोय की हे राजन, हे सुग्रीव, तू लक्षात घे तू काय वचन दिला होतास, नाहीतर आम्हाला निश्चित रूपानं आमचं वचन पार पाडावं लागेल. तू निश्चित रूपानं लक्षात घे. आता हे लक्षात आल्यानंतर तो सुग्रीव आहे तो रामाच्या चरणावर निश्चितपणे क्षमायाचना प्रणाम करून क्षमायाचना करतोय. लक्ष्मणांची क्षमायाचना होतोय की खरोखर मला क्षमा करा, माझ्या लक्षात नव्हतं, परंतु तुम्ही काही भावना मी 1-2 दिवसात माझे सगळे विद्याधर सगळी सेना पाठवून सीतेचा शोध घेण्याचा प्रयत्न करतो. आता इथनं मेन कथानकाकडे आपण वळणार आहे. ज्यावेळी निश्चित रूपानं ही गोष्ट झाल्यानंतर तिकडं सुग्रीव जो खोटा सुग्रीव झालता तो साहसगती विद्याधर, त्याला निश्चितपणे बंदिस्त करून जेलमध्ये टाकलं होतं. त्यांच्या जेलमध्ये हो कोठडीत. इकडे आता या सगळ्या अवस्थेंना प्राप्त करण्यासाठी जो सुग्रीव आहे तो आपल्या सगळ्या विद्याधरांना आणि सगळ्या राजांना आदेश देतोय की असं असं श्रीरामांची पत्नी आहे त्यांना कोणतर घेऊन गेलेलं आहे किंवा ती कुठं तर चुकलेले आहे, त्यांचा शोध घेण्यासाठी सगळ्यांनी सगळीकडे जाऊन शोध घ्यायचा आहे. तिची माहिती सगळी सांगितली जाते. सगळे विद्याधर सगळे राजे शोध घेत असतात. आणि त्याच वेळी नाही हा सुग्रीव सुद्धा ज्यावेळी सुग्रीव तो सुद्धा नाही शोध घेण्यासाठी इकडे तिकडे फिरत असतोय, विमानाच्या माध्यमातून फिरत असतोय. त्याच वेळी एक घटना अशी घडते आणि त्या घटनेच्या माध्यमातून निश्चित रूपानं कळणार आहे की काय घटना अशी घडते की त्याच ठिकाणी रत्नजटी नावाचा विद्याधर त्या सुग्रीवला भेटतोय. आता हे तुम्हाला पात्र कोण आहे हे कळायला 5 मिनिटं जातील.
तुम्हाला माहिती आहे जटायू पक्षी ज्यावेळी की नाही सीताचं रक्षण करत होता त्यावेळी त्या जटायू पक्षाची मदत करण्यासाठी रत्नजट्टी विद्याधर आलता आणि त्याच्या सगळ्या विद्या काढून घेऊन रावण सीताला घेऊन गेलता. तोच रत्नजट्टी विद्याधर सुग्रीवला भेटल्यानंतर अजून ज्या गोष्टी सांगायच्या आहेत त्या गोष्टी आचार्य भगवान उद्याच्या भागामध्ये सांगणार आहेत. टाइम कुणासाठी थांबत नाही, त्यामुळं उद्याच्या भागामध्ये आचार्य भगवान जो रत्नजट्टी विद्याधर आहे तो सुग्रीवासी काय काय चर्चा करणार आहे आणि काय अवस्था ही उद्याच्या भागामध्ये सांगणार आहे. आजचा कर्म सिद्धांत जर काय मिळत असेल तर एक गोष्ट लक्षात घ्या, आजचा कर्म सिद्धांत आचार्य भगवंताच्या माध्यमातून आपल्याला हा प्राप्त होतोय की आम्ही जेवढ्या दुसऱ्या लोकांची मदत केली तेवढी दुसरी लोक आपली मदत करणार आहेत. आम्ही दुसऱ्यांचं चांगलं करत जावा, आपलं चांगलं आपोआप होतंय. हा कर्म सिद्धांत आजच्या रामकथेच्या माध्यमातून मिळतोय. आम्ही आमच्या जीवनामध्ये जेवढ्या लोकांचं चांगलं करताय तेवढं करण्याचा प्रयत्न करा, तुमचं चांगलं आपोआप होतंय. विचार करू नका कुणी माझ्या संग वाईट वागलंय, कुणी चांगलं वागलंय, कुणी काय वागलंय. आपण तेवढं कोण चांगलं वागले वाईट वागले इकडं न बघता जेवढ्या व्यक्तींचं चांगलं करताय तेवढं करण्याचा प्रयत्न करा. जीवनामध्ये तुमचं चांगलं झाल्याशिवाय राहणार नाही. हा कर्म सिद्धांत मिळतोय आणि मी एवढीच भावना करतो त्या कर्म सिद्धांतांच्या माध्यमातून तुम्ही सुद्धा जेवढ्या लोकांची मदत करताय तेवढं करण्याचा प्रयत्न करा एवढी भावना करतो आणि आजच्या वाणीला वरून देतो जे बोला आचार्य भगवान श्री सन्मती सागरजी महाराज की सुख के सब साथी दुख में न को मेरे राम मेरे श्याम तेरा नाम एक साचा दूजा न को मेरे राम मेरे श्याम.